नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। काल आपण फन अँड गेम्स विथ तारा अँड फ्रेंड्स यातल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज पाहत होतो। त्यातले क्वेश्चन नंबर 1 to 4 आपण काल बघितले। आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, वन वर्ड टू फिल देम ऑल, चूज ॲट लीस्ट 3 वर्ड्स फ्रॉम द बॉक्स अँड थिंक ऑफ समथिंग दॅट फिट देम ऑल, राईट डाऊन द मिनिंगफुल फ्रेज यू हॅव मेड। हा एक चार्ट दिलेला आहे। ह्या चार्टमध्ये ही वेगवेगळी वर्ड्स या ठिकाणी दिलेली आहेत आणि ह्या एक एक वर्ड्स घेऊन आपल्याला मिनिंगफुल फ्रेज ही या ठिकाणी बनवायची आहे। मी माझ्या नोटबुकमध्ये एक एक वर्ड घेऊन मिनिंगफुल फ्रेज ही बनवली आहे, ती तुम्ही पाहू शकता। द मिनिंगफुल फ्रेज, वर्ड टॉल, अ टॉल थिक ग्रीन ट्री। सेकंड वर्ड सॉफ्ट, अ ब्युटिफुल पिंक सॉफ्ट रोज। या ठिकाणी सुंदर असं गुलाबी कलरचं मऊ असं गुलाबाचं फूल आहे। स्ट्रॉंग, अ टॉल स्ट्रॉंग यंग मॅन। येलो, अ येलो कलर स्वीट मँगो, मँगोचा कलर हा येलो आहे। गोल्डन, अ टेस्टी गोल्डन क्रंची बिस्कुट। अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे वर्ड घेऊन हे मिनिंगफुल फ्रेजेस या ठिकाणी बनवलेले आहे। इतर वर्ड घेऊन तुम्ही या ठिकाणी घरी मिनिंगफुल फ्रेजेस बनवू शकता। त्यानंतर क्वेश्चन नंबर 6, 5 beginning but 1 end. Form a group of 5, 7. Choose one of the following phrase as the end. Enact the phrase, then use it to frame different sentences. Enact the sentences. Write down any 5 of them. या ठिकाणी तुम्हाला हे फ्रेजेस दिलेले आहे। रीडिंग, स्माइलिंग, ड्रॉइंग, स्विमिंग इन अ टँक, क्राईंग, कॅरिंग अ हेवी बॅग, प्लेइंग विथ अ बॉल, लाफिंग। यातली कोणती एक फ्रेज घ्यायची आणि ती फ्रेज घेऊन त्यावरून आपल्याला इथं 3 किंवा 5 सेंटेन्सेस बनवायची। मी या ठिकाणी माझ्या नोटबुकमध्ये बनवलेली ती तुम्ही पाहू शकता। फ्रेज घेतलेली आहे प्लेइंग विथ अ बॉल। फ्रेज प्लेइंग विथ अ बॉल ही फ्रेज घेऊन आपल्याला सेंटेन्सेस बनवायचे आहेत। सेंटेन्स नंबर 1, आय एम प्लेइंग विथ अ बॉल। सेकंड सेंटेन्स, द डॉग इज प्लेइंग विथ अ बॉल। थर्ड सेंटेन्स, वी आर प्लेइंग विथ अ बॉल। अशा प्रकारे प्लेइंग विथ अ बॉल ही फ्रेज घेऊन आपल्याला वेगवेगळे सेंटेन्सेस हे या ठिकाणी बनवायचे आहे। क्वेश्चन नंबर 7, यू आर आउट इट, यू से येस और नो। फॉर्म अ सर्कल, आस्क अ क्वेश्चन टू द पर्सन नेक्स्ट टू यू। इफ ही सी आंसर इट विथ येस और नो, दे आर आउट. Otherwise, they continue the game by asking a different question to the next person. You must not repeat the question. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी एक राऊंड बनवायचा आणि